फायनली आम्ही गार्डन मध्ये आलेलो आहे. तर नमस्कार मंडळी, आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी. तर तुम्हाला वाटत असेल 2-3 दिवस झाले यांचा व्हिडिओ नाही आला किंवा हे म्हणजे कंटिन्यू का करत नाही. पुढे तुम्हाला मी सांगेलच काय रिझन होतं. आणि तर आज मी आता संध्याकाळचे 6 वाजत आलेले आहे. तर आमच्या इथे प्रमोद महाजन गार्डन आहे. तर इतकं सुंदर झालेलं आहे. याच्यावर मी गोदा पार्क दाखवलं तर तुम्हाला वाटत असेल ही काय एक एक दाखवते, पण इतकं अप्रतिम झालंय गोदा पार्कला. आपण फक्त काहीतरी थोडंफार तिथे सध्या तिकीट पण आहे, शिवाय रेड वगैरे आहे. तसं प्रमोद महाजन गार्डनला तिथे चाट वगैरे आहे. परत मध्ये मुलांना खूप छान खेळायला आहे. जुनं कसं होतं आणि आताचं नवीन कसं आहे ते तुम्हाला बघायला मिळेलच. तर ओम आणि साईला पण आता हट्ट होता त्यांचा, आपण चला गार्डन मध्ये जाऊ. आणि मम्मी आराम करतीये. मम्मी काय तुम्हाला दिसत नाही, आय नो, मला कळतंय. मम्मी काही दिसत नाही सध्या, का ग मी? हो ना. हा, तर मम्मी दिसेलच तुम्हाला 2-3 दिवसात व्हिडिओ मध्ये. हाय. थोडी नरम गरम आहे त्याच्यामुळे नाही व्हिडिओ बनवू शकत. तर आता आपण निघूया, म्हणजे आता आम्ही निघतो आणि मग दाखवते पुढे. फायनली आम्ही गार्डन मध्ये आलेलो आहे. तर हा इकडनं जो रस्ता आहे तो गंगापूर रोडचा आहे. तुम्ही इकडनं येऊ शकतात. इकडून मखमलाबाद रोड आहे आणि हा जो रस्ता आहे इकडे गंगापूर रोड पण लागतं. बऱ्याच गोष्टी सीबीएस वगैरे आहे. तर इकडनं गेट आहे आणि त्या साईडनी पण गेट आहे. तर तुम्ही बघा आता सगळं नवीन छान असं तयार केलेलं आहे. तर बघा गेट इथून पण एंट्री आहे आणि पुन्हा पण एंट्री आहे. आणि वरती असं तुम्हाला नाव दिसेल, प्रमोद महाजन उद्यान, देवानी फरांदे यांच्या हस्तेच ओपनिंग झाली. त्यांनी खूप लक्ष देऊन इथे काम केलेलं आहे. तर बाई इथून एंट्री आहे स्टार्टिंगला. तुम्हाला पहिले मी दाखवताना एंट्री दाखवते. तेव्हा तुम्हाला जसं मी म्हटलं तिकडनं पण येण्याचा गेट आहे आणि इकडनं पण गेट आहे. तर सगळ्यात पहिले मला इथे केले. माझा आवाज कदाचित तुम्हाला हळू येईल कारण माईक नाही माझ्याकडे. तर गेट सगळे मुलं खेळत आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय बघा सगळे जे प्राणी असतात ना आपले. कारण की ना पहिले कसं होतं खाली पण इथे पुन्हा ओपन होतं. तर मुलं आहे ना जे लहान मुलाच्या वरती चढायचे, फोटो काढायचे. तर थोडंसं ना जरा नुकसान व्हायला लागली होती प्रमोद माझ्यामध्ये. तर जे आहे तुम्हाला मी सांगितलं देवानी फरांदे म्हणून, तर त्यांनी ना छान असं पॅक करून घेतलेलं इथे, जेणेकरून सगळं सेफ राहिले. बघा सगळं व्यवस्थित इथे. आणि छान आता लाइटिंग लावलं आहे. नॉर्मल स्पीकरवर थोडासा हे पण चालू आहे आपलं हे गाणे चालू आहे बघा, FM. आणि बघा फॅमिली वगैरे सगळे असे येतात. छान कुठेही बसू शकतात. इथे राऊंडला पण सगळे येतात. संध्याकाळची जे राऊंड मारतात मोठा एक राऊंड होतो. सगळे आपापले त्या फ्रेंड सोबत मस्त छान गप्पा वगैरे. इथे छान असं निवांत वाटतं, शांत वाटतं. FM पण चालू असतो आणि ओल्ड मस्त गाणे पण चालतात. छान असं बरं वाटतं. इकडनं पण गेट आहे पण सध्या तो बंद आहे. झाडं इतकी लावले तुम्ही बघा, नारळाचे मोठे मोठे झाडं आहे, शोचे झाडं लावलेले वेगवेगळे. आणि इथे मेंटेनन्सला भरपूर, म्हणजे इथे वॉचमॅन आहे ना ते पण छान मेंटेनन्स ठेवतात सगळं. तर तुम्हाला बघत असेल इथे पूर्ण चेन दिसणार. कोणी आलं असेल गार्डन मध्ये तुम्हाला कदाचित नवीन नवीन वाटेल. तर बघा जाण्याला जिना ठेवलेला आहे. वरती फोटोशूट कोणी काय बसायला वगैरे जातं. तर हा बघा हा जिराफ आहे बघा, किती मोठा आहे बघा. किती छान असं केवढा दिसतोय बघा. तर हे बघा हा इकडनं गेट तुम्हाला बोललीच स्टार्टिंगला. तर इथे बघा काही म्हणजे चाट वगैरे आहे, फुगे वगैरे, मुलांना खेळणी विकायला बाहेर. मध्ये अलाउड नाही पण खायला वगैरे अलाउड आहे. मध्ये तुम्ही तुमचं भेळ म्हणा काही आणू शकता. कोणी कोणी डबे पण आणलेले, तर आपले डबे खातात छानपैकी. मस्त फॅमिली सोबत टाइम स्पेंड करतात. म्हणजे इथे पण पॅक करून घेतलं पूर्ण आहे बघा, जेणेकरून तिकडे कोणी जायला नको, नुकसान व्हायला नको. एवढा मोठा आहे. इथे लहान मुलं तुम्ही बघा ग्रीन जी मस्त ते करताय. मुलांना खूप आनंद वाटतो.
मला इथे लहान मुलांच्या जेवढ्याही खेळण्या आहेत तुम्हाला इथे वेगवेगळ्या खेळण्या दिसतील. तर हे बघा मुलं खेळताय, म्हणजे इथे पूर्ण लहान मुलांना इतका एन्जॉय होतो, इतके छान खेळताय इथे. तर हे बघा लहान मुलांसाठी खरंच प्रमोद महाजन गार्डन खूप छान आहे. तर बघा सगळेजण इथे खेळताय लहान मुलं, आणि इतकं छान इथे एकदम तुम्ही बघा इथे कार्पेट जे आहे ना ते लावलेलं आहे, इतकं सेफ्टी ठेवले ना, लहान मुलं पडायला वगैरे नको, तर त्यांनी इथे कार्पेट पण टाकलेलं आहे. तर एकदा मुलं खेळताय इथे, आणि त्या साईडला पण खेळायला आहे मुलांना. इथून चला, इथून जाऊ. हे बघा तर बऱ्याचशा खेळण्या ठेवलेल्या आहे इथे, त्याच्याने गर्दी जरी झाली तरी त्या साईडला पण आहे खेळणी, ह्या साईडला पण आहे. तरी बघा मुलं किती गमतीने खेळतात, मी तुम्हाला गंमत दाखवते. तरी का मुलांना किती आनंद होतो बघा. छान मुलं खेळता इथे, छान आहे. त्या साईडला पण फॅमिली बसू शकते, ह्या साईडला पण फॅमिली बसू शकते. तर हे बघा इकडे ओम बघा, आता मुलं मोठे झाले ना तर त्यांना खूप बघत नाही काही नाही, त्यांना खूप लाजल्यासारखं होतं, खेळत नाही, ते तेच म्हणता आपण आता बसू. म्हटलं हा थांब थोड्या वेळाने बसू आपण. तर आता आम्ही काहीतरी मस्त चाट वगैरे खातो. इथे पण छान आहे गोरीला, सगळे मस्त कोणी खेळतंय, कोणी घरून बरेचसे डबे पण आणतात छान. एकदा दीदी आम्ही म्हणजे दरवर्षी आम्ही मे मध्ये येतोच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोरांना घेऊन, तेव्हा आम्ही एकदा घरनं छान मसाले भात, चटण्या खूप असं आणलं होतं खायला. मस्त गोल करून आम्ही सगळेजण बसलो होतो. तर तुम्हाला वाटत असेल इथे आहे ओळखीची एक ताई आहे, म्हटलं आपण त्यांना विचारू. त्या पहिल्यांदा आलेल्या आहे गार्डन मध्ये, त्यांना कसं वाटलं म्हटलं त्यांना विचारू. मी दाखवते तुम्हाला, त्या सांगणार आहे गार्डन कसं आहे आपल्या इथलं. तर नाशिकमध्ये हे गार्डन आहे, तर इथे खूप छान आहे, खूप छान वाटलं मला. खूप साऱ्या खेळण्या आणि मुलांना एकदम मनसोक्त खेळायला मिळालं इथे. थँक्यू. पिंपळगाववरून आलेले आहे इथे मुलांना घेऊन, त्यांना सुट्टी होती, मग छान त्यांना आवडलं इथे. तर आता नेहमी याल का मग नाशिकला? पिंपळगावला फिरायला खूप आवडलं आम्हाला, इथं वातावरण खूप सुंदर वाटलं. आम्हाला खूप वातावरण चांगलं वाटलं, इथं फिरायला खूप आनंदात वाटलं. तर हे सगळे फॅमिली आलेले आहे सोबत. तर छान, माझी काही ओळख नव्हती, तर मी जस्ट त्यांना विचारलं तुम्हाला कसं वाटलं, ते म्हणे आम्ही पहिल्यांदाच आलो पण आम्हाला खूप आवडलं इथलं गार्डन, तर आम्ही आता नेहमी येत जाऊ. तर छान वाटलं बोलून तुमच्याशी. ओके. हे मुलांना खूप आवडतं छान जोर गरम. तर इथे आहे स्टॉल, आता साईला आणि ओमला खायचं आहे. तर तुम्हाला मी सांगते ॲड्रेस. तर एकदा आपण बघा एक्झिबिशन सगळं दाखवलं होतं, तर अजून ते समोर आहे, लागलेलंच आहे. अरे बघा इकडनं हा इकडे जाण्याचा गंगापूर रोडचा रस्ता आहे सरळ. इकडे पार्किंगला जागा आहे, त्या साईडला पण पार्किंगला जागा आहे. तर बघा तर इथे जे मुलं आहे लहान लहान बघा फुगे विकायला आहे. अरे बघा किती छोटा आहे तरी तो फुगे विकतो. गेला त्याचा एकच फुगा राहिला त्याच्याकडे, सगळ्यांनी त्याच्याकडून फुगे घेतले. आता निघतोय, तुम्ही बघा छान. आज मस्त वाटलं, आम्ही रिलॅक्स आलो होतो आज गार्डन मध्ये, म्हटलं चला ह्या निमित्तानं तुम्हालाही दाखवू. तर छान आम्ही छान मस्त टाइम स्पेंड केला. माझं आणि ओमचं चांगलं पटतं म्हणजे, आणि साई आम्ही मस्त छान आम्ही फिरतो 3 जण.
तर छान आमचं चालत असतं. तर आम्ही करणं एवढं शक्यतो आमच्यामध्ये येत नाही, पण आमच्या तिघांचं चांगलं चालतं नाही का, फिरणं विरणं. तरी बघा आता फायनली आम्ही इथून जातोय. आमच्या गाड्या इकडे लावलेल्या आहे. या साईडला पण तुम्हाला चाट दिसेल. इथे जास्त अलाउड नाही आहे काही ठेवणं वगैरे, कारण की ना इथे तर आता तुम्ही त्यांचा दोघांचा हट्ट चाललाय, आम्हाला चाट खायचंय. आता बघू त्यांना पाणीपुरी वगैरे खातील दोघं जण. ते बघा बघू आता ह्या दोघांना काय खायचंय, खातील हे. ठीक आहे, एक जैन द्या, तिखट द्या फक्त, आणि एक रेग्युलर. हा काय खातंय मुलं. तर साई आणि ओम बसले दोघं जण इथे. तर आता मी पण बसते थोडीशी रिलॅक्स मध्ये.